नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 17 डिसेंबरच्या भागामध्ये मित्रांनो आजचा भाग त्यांनी खूप असा धक्कादायक दाखवलेला आहे. कारण सुरुवातीला काय होतं म्हणजे त्यांनी पूर्ण एपिसोड असं मागचे सगळे काही एपिसोड आठवण्यातच घालवलेला आहे. म्हणजे नंदिनीला सगळं काही मागचं आठवतं. तिला रिअलाईज होतं की काव्य आत्तापर्यंत अशी का वागत होती. तर त्यानंतर पार्थला सुद्धा ते रिअलाईज होतं की जीवा असं का वागत होता, काव्य अशी का वागत होती आणि या सगळ्यामध्येच त्यांनी आजचा पूर्ण एपिसोड घालवलेला आहे. पण शेवटी अखेर पार्थला सुद्धा जोराची चक्कर येते आणि या सगळ्या धक्क्यामधून तो एकदम खूप असा खोलवरती बुडालेला असतो. त्यामुळे त्याला चक्कर येते. तर तेव्हा काव्य त्याला सावरते. पण तो अखेर काव्यापासून लांब होतो आणि बाजूला सरकतो. तर त्यानंतर आता अगदी तसंच सेम नंदिनीला सुद्धा चक्कर येते आणि ती तर चक्कर येऊन बेशुद्धच पडते. तर तेव्हा जीवा तिला सावरतो आणि खाली पडण्यापासून वाचवतो खरा, पण तिला चक्कर अखेर येतेच आणि ती खाली कोसळते आणि त्यानंतर सर्वजण तिला सावरायसाठी जातात. तर त्यानंतर आता जेव्हा पार्थ म्हणजे व्यवस्थित सावरला जातो, तर तेव्हा तो म्हणतो, की आता मी म्हणजे गुन्हेगाराला तर शिक्षा व्हायलाच पाहिजे. म्हणजे लग्नानंतर होईलच प्रेम हा तर फार मोठा गुन्हा आहे. पण गुन्हेगार कोण आहेत हेच मला माहिती नाही. काव्या गुन्हेगार आहेत का मी गुन्हेगार आहे? असं म्हणून तो खूप हालून गेलेला असतो आतमधून आणि त्यानंतर इकडे नंदिनी तर चक्क परत म्हणते, की म्हणजे तिचं जे कायमचं वाक्य असतं, की 2 प्रेम करणाऱ्या जीवांनी एकत्र यायलाच हवं. असं म्हणून ती चक्क आता जीवाच्या हातामध्ये काव्याचा हात देते आणि ती म्हणते, "आता या हातामध्ये काव्याचाच हात कायमचा असेल." असं सर्व काही त्यांनी या भागामध्ये दाखवलेलं आहे मित्रांनो. तर चला आजच्या भागाला आपण सुरुवातीपासून बघूयात. आता पार्थ एकदम ओरडतो, "लाईट्स ऑफ." तर तेव्हा पियू लाईट्स ऑफ करते आणि तेव्हा आता ती स्क्रीन ऑन करते म्हणजे त्या लॅपटॉपवरती सगळं काही चालू करते. तर तेव्हा आता इकडे जीवा आणि काव्य सुद्धा खूप खुश होतात. तर इतक्यातच आता जीवा आणि नंदिनीची स्लाईड तिथे येते आणि नंदिनी सुद्धा खुश होते आणि त्यानंतर आता एकदमच काव्या आणि जीवाची स्लाईड तिथं येते आणि ते आल्यानंतर या सगळ्यांनाच धक्का बसतो. नंदिनी तर एकदम हक्की-बक्कीच होऊन तिथे बघू लागते आणि त्यानंतर आता समोर परत त्यांची स्लाईडवर स्लाईड येऊ लागल्यानंतर इकडे काव्याला सुद्धा धक्का बसतो, पार्थला सुद्धा धक्का बसतो, विक्रमला धक्का बसतो, मानिनीला धक्का बसतो आणि चक्क आता तिथे स्लाईड आल्यानंतर त्या दोघांचे नको ते फोटो सुद्धा समोर येतात. जीवा आणि काव्या एकदम एकमेकांच्या जवळ असलेले फोटो त्यांच्या समोर येतात आणि यांना धक्क्यावरती धक्के बसू लागतात आणि तेव्हा जीवा आणि काव्या तर एकमेकांच्याकडेच बघू लागतात मित्रांनो आणि पार्थ तर एकदम पुरता हललेला असतो जागचा. तर आता मानिनी, विक्रम सगळे धक्क्यावरती धक्क्याने त्यांच्याकडे बघत असतात आणि त्यांना काही कळेनासंच होतं. तर इतक्यातच आता वसू रम्याला इशारा करते, "रम्या बघितलंस का? तिकडे बघ, फोटोज यायला सुरुवात झालेली आहे." आणि आता त्यानंतर तो जीवाच्या छातीवरती जो टॅटू असतो काव्याचा, तो सुद्धा आता फोटो तिथे समोर येतो आणि त्याच्यानंतर त्यांचे अजून भरपूर सारे फोटोज येऊ लागतात आणि या दोघांना तर काही कळेनासंच होतं. तर आता मात्र मानिनी आणि विक्रम एकमेकांच्याकडे बघू लागतात आणि धनंजयला सुद्धा काही कळेनासं होतं. तर आता तेव्हा जीवा मनातल्या मनात बोलतो. म्हणजे त्याला मनातल्या मनात आठवतं, जेव्हा गुरुजी बोललेले असतात, की "जे काही अपूर्ण आहे ते पूर्ण करा, नाहीतर सगळं काही अर्धवट राहून जाईल." आणि त्याच्या हातामधला माईकच खाली पडतो आणि तेव्हा काव्याच्या हातामधला सुद्धा माईक खाली पडतो आणि या दोघांना धक्का बसतो. तर इतक्यातच आता लाईट्स ऑन होतात आणि जे सगळं काही मंडळी तिथे आलेले असतात, ते धक्क्याने आता उठून उभे राहतात आणि जीवाला तर एवढा मोठा धक्का बसतो, की तो गुडघ्यावरतीच खाली बसतो आणि तो एकदम सुन्न होऊन गेलेला असतो. त्याला काही कळेनासंच होतं. तर तेव्हा आता नंदिनी म्हणू लागते, "अगं पिहू हे काय 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 चाललेलं काय आहे?" आणि इतक्यातच आता काव्य आणि जीवाचा तो फोटो एकदम समोर येतो, ज्या फोटोमध्ये ते एकदम एकमेकांच्या जवळ आलेले असतात. तर आता पार्थच्या डोळ्यामधून तर पाणीच येऊ लागतं आणि काव्याला काही सुचेनासं होतं. तर आता इकडे रम्या आणि वसू एकमेकांच्या हातावरती हात मारतात आणि त्यांचा जो एकदम बाद असा खराब असा डाव असतो, तो सक्सेस झालेला असतो खरं. आणि तेव्हा आता ती स्लाईड जी आलेली असते समोर काव्य आणि जीवाची एकदम जवळ क्लोज असलेली, ती तशीच तिथे थांबते आणि तेव्हा आता नंदिनीला मागचं सगळं काही आठवू लागतं. ज्यावेळेस काव्या तिच्याबरोबर लग्न झाल्या-झाल्या भांडलेली असते. "ताई हे लग्न कुणालाच नको आहे. मग आपण हे लग्न कशासाठी पुढे न्यायचं? काढून टाक हे ताई मंगळसूत्र गळ्यामधलं." आणि "अगं ताई तू याच घरामध्ये लग्न करून कशी काय आलीस?" असं ती काही सर्व बोललेली असते. त्या त्या गोष्टी ऐकून तिला त्रास होऊ लागतो आणि त्यानंतर आता ज्यावेळेस पार्थ म्हणजे दिवा आणि काव्याने मिळून म्हणजे नंदिनीने मिळून नमस्कार केलेला असतो पार्थला, तो क्षण सुद्धा आता तिला आठवतो आणि तिला आता खूप त्रास होत असतो. तर तेव्हा काव्या परत म्हणालेली असते, की "मी जेव्हापासून या घरामध्ये आलेली आहे ना, तेव्हापासून मला असं वाटतं, की मी पळून जावं, निघून जावं इथून आणि मी इथं घुसमटलेली आहे गं ताई." असं ती बोललेली असते. ते सुद्धा आता नंदिनीला आठवतं आणि इकडे तर जीवा एकदम
सुन्न होऊन खाली बसलेला असतो आणि काव्य सुद्धा एकदम स्तब्ध झालेली असते. तर त्यानंतर आता नंदिनीला तो क्षण आठवतो ज्यावेळेस काव्या उपाशी राहिलेली असते आणि नंदिनी तिला म्हणत असते, "तू जर उपाशी राहिलीस ना तर मी सुद्धा उपाशी राहीन आणि तू जर हट्टी आहेस ना तर मी डबल हट्टी आहे. कळलं ना तुला? ऐक ना माझं, मी मोठी बहीण आहे ना तुझी." तर तेव्हा काव्या एकदम रागारागात बाहेर आलेली असते आणि ती नंदिनीला म्हणालेली असते, "तू माझी मोठी बहीण आहेस ना, हाच तर माझा मोठा प्रॉब्लेम आहे. तुझ्या जागी दुसरं कोणी असतं ना ताई, तर असं म्हणून तिने तिच्यावरती हात उगारता-उगारता ती थांबलेली असते आणि तेव्हा नंदिनीला खूप मोठा धक्का बसलेला असतो. तर नंदिनी तेव्हा तिला म्हणालेली असते, "आजपर्यंत तू माझी मोठी बहीण आहेस ना, ही गोष्ट तू तुझ्यासाठी बेस्ट मानायचीस आणि आज हे असं तू का करायला लागलेली आहेस?" तर तेव्हा काव्य तिला म्हणालेली असते, की "ताई तुला काही कळणार नाही." पण आता मित्रांनो, हे सगळं आता नंदिनीला हे सगळं काही रिअलाईज होत आहे. तिला आता हे कळत आहे, की काव्या अशी का वागत होती ते आणि तिच्या डोळ्यासमोरून एक-एक दृश्य आता जात असतात. तर तेव्हा आता ती नंदिनी चक्क काव्याकडे बघते आणि हातच जोडते. तर तेव्हा काव्या तिथंच उभा राहून रडू लागते आणि नंदिनीला नाही, नाही असं म्हणत असते आणि त्यानंतर ती आता धावत नंदिनी समोर येते आणि तिचा हात खाली घेते. तर तेव्हा नंदिनी तर एकदम सुन्न झालेली असते आणि ती तिच्या डोळ्यामध्ये एकसारखी स्तब्ध होऊनच बघत असते आणि तिला पूर्णपणे मोठा धक्का बसलेला असतो. आतून ती पूर्णपणे हलून गेलेली असते. तर काव्या आता नंदिनी समोर हात जोडते आणि "नाही ताई, नाही, नाही" असं ती इशाऱ्याने तिला बोलू लागते. तर तेव्हा आता इकडे वसू आणि रम्या तर या दोघींच्याकडे इशारा करून बघतात आणि ते मजा घेत असतात. तर आता नंदिनी चक्क काव्याचा हात आपल्या हातामध्ये घेते आणि तिच्या हातानेच आपल्या गालावरती जोरजोराने मारून घेऊ लागते. तर तेव्हा ते बघत असताना इथे सर्वजण एकदम हक्केबक्के झालेले असतात. त्यांना काही कळेनासं झालेलं असतं. तर नंदिनीला तर खूप म्हणजे खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि आता सर्वजण इकडे तोंडावरती हातच घेतात. तर तेव्हा नंदिनी काय थांबायचं नाव घेत नसते. तर तेव्हा आता काव्या नंदिनीवरती जोराने ओरडते, "ताई गप्प बस." तर तेव्हा आता जाऊन नंदिनी कुठं थांबते आणि तेव्हा काव्याने नंदिनीचा तो हात पकडलेला असतो, ज्या हातावरती नंदिनीने म्हणजे जीवांदिनी असं लिहिलेलं असतं आणि आता ते बघितल्यानंतर नंदिनीला खूप त्रास होतो आणि नंदिनी त्या लिहिलेल्या अक्षरांच्याकडे एकसारखी स्तब्ध होऊन बघू लागते आणि त्यानंतर ती एक नजर आता जीवाकडे सुद्धा टाकते आणि तेव्हा जीवा तर अजून सुद्धा तसाच गुडघ्यावरती खाली बसून एकदम तो हरवून गेलेला असतो. त्याला सुद्धा खूप त्रास होत असतो आणि आता नंदिनी एकदम रागारागामध्ये ते हातावरचं जे जीवांदिनी जे अक्षर लिहिलेलं असतं जीवाने, ते जोरजोराने पुसू लागते आणि जोरजोराने आपल्या पदराने ते खरडून ते काढायचा प्रयत्न करू लागते. तर तेव्हा आता काव्या तिला थांबवायचा प्रयत्न करू लागते. म्हणते, "ताई नको, नको असं करू नकोस ताई. थांब, थांब ताई." असं म्हणून ती तिच्यासमोर परत हात जोडते आणि तिला थांबवायचा प्रयत्न करते. तर तेव्हा आता नंदिनी एकदम तिला खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि ती आता जीवाकडे बघते. तर तेव्हा जीवा तसाच अजून खाली मान घालून बसलेला असतो आणि त्यानंतर आता नंदिनी त्याच्याजवळ सुद्धा जाऊ लागते आणि त्याच्याजवळ जात असताना अजून सुद्धा नंदिनी खिन्नच असते. तर त्यानंतर अखेर ती आता जीवाच्या समोर जाऊन उभी राहते आणि आता जीवाच्या डोळ्यामध्ये खूप पाणी असतं आणि जीवा आता तिच्याकडे वरच्या दिशेने बघतो आणि परत तिला तो धक्का बसलेला असतो. तो आता जीवाला जाणवतं आणि आता नंदिनीला तो क्षण आठवतो ज्यावेळेस तिने आपल्या गळ्यामधलं मंगळसूत्र काव्याला दाखवलेलं असतं आणि ती काव्याला सांगत असते, "काव्या हे मंगळसूत्र बघ आणि मनाशी एक खूणगाठ पक्की बांधून ठेव. हे मंगळसूत्र म्हणजे खेळणं नाहीये." आणि हे सगळं आठवल्यानंतर ती परत जीवाकडेच बघत असते आणि त्यानंतर आता तिला तो क्षण आठवतो. ती काव्याला सांगत असते, "वचनांची एक-एक फेरी आपण पूर्ण करतो. एक-एक सुपारी आपण बाजूला करतो. ही सगळी गंमत असते का?" असं ती बोलत असलेली तिला आता आठवतं आणि त्यानंतर आता तो क्षण सुद्धा आठवतो ज्यावेळेस काव्य म्हणालेली असते, की "तुझं लग्न ना ताई तुझं लग्न जीवाशीच ठरलं असतं. हे जर तू मला सांगितलं असतं तर मला हे सगळं मान्य झालं असतं. पण तुझं लग्न पार्थसोबत ठरलेलं होतं ना, त्यामुळे तू जे काही बोलतेस ना त्याच्यामागे काहीही अर्थ नाहीये. अनर्थ आहे हा सगळा काही. आणि ताई अजून सुद्धा वेळ गेलेली नाहीये. आपण डिव्होर्स घेऊन मोकळं होऊयात ना ताई." आणि असं तिला बोललेलं असतं ते सगळं काही आता नंदिनीच्या डोळ्यासमोरून एकामागोमाग एक जात असतं आणि ती एकदम धक्क्याने तशीच एकसारखीच जीवाकडे बघत असते आणि त्यानंतर आता तिला तो क्षण आठवतो, की ज्यावेळेस ती पार्थबद्दल काव्याला सांगत असते, "माझी नजर त्या क्षणी मेली, ज्या क्षणी त्यांनी तुझ्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घालताना मी तुला बघितलं, त्यांना बघितलं. आता पुढे पार्थकडे बघताना मी आपल्या फॅमिलीमधले एक ते मेंबर आहेत असं म्हणूनच बघत राहणार आहे. कालपर्यंत जीवा माझ्यासाठी फक्त जीवा होते. पण आज तो माझा नवरा आहे आणि नंदिनी जीवा देशमुख मधला जीवा आहे तो आणि जोपर्यंत जीवा स्वतःहून माझ्याकडे घटस्फोट मागत नाही, तोपर्यंत मी त्यांना
घटस्फोट देणार नाही, असं ती सर्व काही बोलत असते. ते सर्व काही आता नंदिनीला आठवत असतं आणि ते आठवत असतानाच आता इकडे जीवा आपल्या गुडघ्यावरून उठून उभा राहतो आणि तो नंदिनीच्या डोळ्यामध्ये न बघताच तिच्यासमोर हात जोडून उभा राहतो आणि तेव्हा इथे आता सगळ्यांच्या डोळ्यामधून पाणी येत असतं. सगळ्यांच्या मध्ये म्हणजे अगदी सगळ्यांच्या. तर तेव्हा आता जीवा हात जोडून तिच्या समोर उभा राहतो. तर तेव्हा नंदिनीला आता तो क्षण आठवतो, ज्यावेळेस नंदिनी आणि पार्थचं लग्न मोडलेलं असतं आणि तिच्यासोबत कोणी सुद्धा लग्न करायला तयार नसतं आणि तेव्हा फक्त जीवाने येऊन तिच्या डोक्यावरती हात ठेवलेला असतो आणि तो तिला म्हणालेला असतो, की "मी करेन तुझ्यासोबत लग्न." हा क्षण आता तिला आठवतो आणि तेव्हा नंदिनी अजून सुद्धा जीवाकडेच बघत असते आणि त्यानंतर जीवाने तिच्याकडून घेऊन चहा पिलेला असतो तो क्षण सुद्धा आता तिला आठवतो आणि त्यानंतर आता ती म्हणालेली असते, की "जीवा, आता मी ठरवलेलं आहे. जे तुम्हाला आवडतं ना, ते मी सगळं काही आवडून घेण्याचा प्रयत्न करणार आहे." आणि हे सगळं काही आता तिला आठवतं आणि त्यानंतर आता तो क्षण आठवतो, ज्यावेळेस तिला ते त्यांचा मोल्ड वगैरे तो सापडलेला असतो आणि त्याच्यावरती ते झाकण असतं. त्याच्यावरती जे लव्ह के असं लिहिलेलं असतं आणि तो क्षण आठवून आता तिला खूप त्रास होऊ लागतो आणि त्यानंतर आता तो क्षण सुद्धा आठवतो, ज्यावेळेस जीवाने रडत-रडत तिला मिठी मारलेली असते आणि तिला एकदम जवळ घेतलेलं असतं आणि हे सगळं आठवल्यानंतर तिला त्रास जो होत असतो, तो काही कमी होत नसतो. तर त्यानंतर तो क्षण आठवतो. ती जीवाला म्हणत असते, "तुमचा पिच्छा पुरवणं जर तुम्हाला चुकीचं वाटत नसेल, तर आता मी तुम्हाला मोकळीक देत आहे." आणि हे सगळं त्याला बोलल्यानंतर त्याला धक्का बसलेला असतो आणि त्यानंतर आता तो क्षण आठवतो, ज्यावेळेस नंदिनीच्या पायाला काच लागलेली असते आणि ती वडाच्या झाडाभोवती जीवासाठी प्रदक्षिणा काढत असते आणि आता तोपर्यंत इकडे जीवा अजून सुद्धा तिच्यासमोर हात जोडूनच उभा असतो आणि त्याची मान तर खालीच असते. तर आता त्यानंतर नंदिनीला तो क्षण आठवतो, ज्यावेळेस ती असं चहा पीत असते आणि मुद्दामून फुर्र असा आवाज काढत असते आणि तेव्हा जीवा तिच्याकडे बघत असतो आणि तो क्षण आठवल्यानंतर आता तो क्षण आठवतो, ज्यावेळेस आनंद निवासमध्ये जीवाने सगळ्यांच्यासाठी पाणीपुरी केलेली असते आणि तो आता नंदिनीकडे बघत असतो. तो क्षण सुद्धा आता नंदिनीला आठवतो आणि त्यानंतर आता तो क्षण आठवतो, ज्यावेळेस नंदिनीने आनंद निवासच्या बाहेर भर पावसामध्ये जीवासाठी सॉरी नंदिनीसाठी कविता केलेली असते. "तुझं प्रेम वेडं मला उशिराच कळतं थोडं, तुझं प्रेम वेडं मला उशिराच कळतं थोडं." आणि त्यानंतर आता तो क्षण सुद्धा आठवतो, ज्यावेळेस हे दोघे पावसामध्ये सापडलेले असतात आणि एका चहाच्या टपरीच्या खाली ते उभारलेले असतात आणि त्यानंतर आता तो क्षण आठवतो, ज्यावेळेस जीवाने तिच्या हाताभोवती धागा बांधलेला असतो आणि अजून सुद्धा आता जीवा इकडे मित्रांनो हात जोडूनच मान खाली घालून नंदिनी समोर उभा तसाच असतो आणि नंदिनी मात्र अजून तशी हरवूनच गेलेली असते आणि तेव्हा आता तिला तो क्षण आठवतो, ज्यावेळेस नंदिनीने जीवाच्या तोंडामध्ये 2 बोटं घातलेली असतात आणि त्याला शिट्टी वाजवायला सांगितलेली असते आणि तेव्हा जीवाने फुंकार मारलेली असते आणि जोराची शिट्टी वाजलेली असते आणि तेव्हा नंदिनी खूपच खुश झालेली असते आणि त्यानंतर आता तो क्षण सुद्धा आठवतो, ज्यावेळेस जीवाने म्हणजे गणपती बाप्पाचं आगमन झालेलं असतं आनंद निवासमध्ये आणि जीवाने नंदिनीच्या पायावरती पाणी घातलेलं असतं आणि त्यानंतर या दोघांनी मिळून छान असा वडापाव एन्जॉय केलेला असतो. तो क्षण सुद्धा आता तिला आठवतो आणि त्यानंतर आता तो क्षण आठवतो, ज्यावेळेस काव्या ते वरचं खेळणी वगैरे म्हणजे गिफ्ट्स वगैरे सगळे काढत असते आणि तेव्हाच ते मोल्ड खाली पडलेलं असतं आणि तेव्हा नंदिनीची मेहंदी म्हणजे नंदिनीने ते मोल्ड झेललेलं असतं आणि तिची मेहंदी वगैरे सगळी खराब झालेली असते. तर तेव्हा काव्या खूप त्रास करून घेते आणि तिला म्हणते, "ताई, माझ्यामुळेच तुझी मेहंदी खराब झाली ना? आणि तू किती खुश होतीस या मेहंदीमुळे. तुला किती आनंद झाला होता आणि तुझ्या आनंदावरती मी विरजण टाकल्यासारखं झालं ना ताई." आणि तो क्षण आठवल्यानंतर आता नंदिनीला खूप जोराचा खूप म्हणजे खूप मोठा धक्का बसतो आणि तेव्हा अजून सुद्धा जीवा असा तिच्यासमोर हात जोडूनच उभा असतो आणि तेव्हा सर्वजण तसेच त्यांच्याकडे बघत असतात आणि सगळ्यांना पण खूप मोठा धक्का बसलेला असतो. तर त्यानंतर आता पार्थला तो क्षण आठवतो. म्हणजे पार्थच्या डोळ्यामध्ये पाणी असतं आणि तो आता त्या दोघांच्याकडेच बघत असतो. तर तेव्हा आता त्याला तो क्षण आठवतो, ज्यावेळेस जीवा त्याच्यावरती ओरडत असतो. तो त्याला म्हणत असतो, "तुला काय गरज होती काव्यासोबत लग्न करायची? जी तुझी होती ना, तू तिच्यासाठी तर थांबला नाहीस आणि जिच्यावरती तुझा हक्क नाही, तिच्याशी लग्न करून बसलेला आहेस तू आणि काय माहीत आहे तुला तिच्याबद्दल?" असं तो ओरडून तिला बोलत असतो आणि तो तिला म्हणत असतो, "तुला काडीभर तरी माहिती आहे का तिच्याबद्दल? आणि तुला माहिती आहे का कशी आहे ती? अरे, एका शब्दानं तरी विचारलेलं आहेस का तू तिला, की तुला हे लग्न करायचं आहे का? आणि काय माहिती तिच्या मनामध्ये दुसरं कोणीतरी असेल. तुला माहिती आहे का हे काही?" तर तेव्हा पार्थ त्याला सांगायचा प्रयत्न करत असतो. तर तेव्हा जीवा त्याच्यावरती परत ओरडलेला असतो, "अरे, ते तुझी परिस्थिती गेली खड्ड्यामध्ये. अरे, थोडा वेळ तरी यार, थोडा वेळ तरी वाट बघितली असतीस ना, तर ही वेळच आली नसती अरे. अरे." आणि त्या सगळ्या गोष्टींचा अर्थ आत्ता पार्थला कळत असतो आणि त्यानंतर पार्थ जीवाला म्हणत असतो, की ज्या मुलीबरोबर मी लग्न करायची स्वप्न बघितली, तीच आता माझ्या सख्याची बायको आहे असं बघितल्यानंतर मला काय होत आहे हे तुला नाही कळणार जीवा. आणि त्यानंतर जीवा त्याला म्हणत असतो, "अरे दादा, तुला फक्त तुझे घाव दिसतायत. माझ्या जखमा
जेव्हा दिसत नाहीयेत, तर तेव्हा पार्थ त्याला शांत करायचा प्रयत्न करत असतो आणि त्याला म्हणत असतो, "अरे, मी काव्यासोबत लग्न केलेलं आहे. त्याच्यामुळे बाकी कोणाचं सुद्धा नुकसान नाही झालेलं आहे आणि तू असा कितीसा ओळखतोस रे तिला? आणि जर समज तिच्या आयुष्यामध्ये दुसरा कोणी मुलगा असता, तर तिने सांगितलं असतं ना मला आणि लग्न करायचं का नाही, हा तुझ्याकडे पर्याय होता जीवा. पण माझ्याकडे पर्याय तो नव्हता. अरे, या क्रॉस लग्नामुळे या घरामध्ये राहणं किती कठीण जाणार आहे, याची कल्पना नाहीये तुला जीवा." तर तेव्हा जीवा त्याला म्हणतो, "अरे, तू गुन्हेगार आहेस, तू गुन्हेगार आहेस, फार मोठा गुन्हेगार आहेस." तर तेव्हा पार्थ त्याच्यावरती ओरडलेला असतो, की "तू माझा गुन्हेगार आहेस." असं म्हणून या दोघांच्यामध्ये लग्नानंतर भांडण मोठं झालेलं असतं आणि ते सगळं काही आता पार्थला आठवत असतं आणि तो तर एकदम धक्क्याने एकदम हरवून गेलेला असतो आणि त्यानंतर तो आता थोडंसं काव्याकडे एक नजर टाकतो. काव्य तर त्याच्या शेजारीच उभी असते आणि तेव्हा तिच्याकडे बघितल्यानंतर काव्या तर नाही, नाही अशी म्हणून ती मान डोलावू लागते आणि त्यानंतर ती आता आपल्या मंगळसूत्राकडे सुद्धा बघते. तर तेव्हा आता पार्थला मित्रांनो एकदम जोराची चक्कर येते आणि तो खाली कोसळणारच असतो. इतक्यातच मानिनी त्याला पकडते आणि काव्या लगेचच येऊन त्याचा हात पकडते आणि त्याला खाली पडण्यापासून सावरते. तर तेव्हा जीवा सॉरी पार्थ परत थोडासा शुद्धीवरती येतो आणि तो एकसारखा आता काव्याकडे बघू लागतो. तर आता तेव्हा त्याला तो क्षण आठवतो, ज्यावेळेस जीवाला जोराचा खोकला आलेला असतो आणि तेव्हा काव्याने त्याच्यासाठी ग्लास पुढे केलेला असतो. म्हणजे पाण्याचा ग्लास पुढे केलेला असतो आणि ते पार्थने बघितलेलं असतं आणि तेव्हा त्याला धक्का बसलेला असतो. हा क्षण आता त्याला आठवतो आणि त्यानंतर तो क्षण सुद्धा आठवतो, ज्यावेळेस काव्या रडत-रडत शॉवर खाली उभी राहिलेली असते आणि पार्थने जाऊन तो शॉवर बंद केलेला असतो आणि तिला खेचत बाहेर आणलेलं असतं आणि तो तिला म्हणालेला असतो, "काव्य तुम्ही हे काय करताय?" तर तेव्हा काव्य त्याच्यावरती भडकलेली असते. "हात सोडा माझा, डोंट टच मी, मी तुमची बायको नाहीये," असं तिने म्हटलेलं असतं आणि त्यानंतर पार्थ तिला म्हणालेला असतो, की "तुमच्या मनामध्ये जे काही आहे ना काव्य ते तुम्ही माझ्यासमोर बोला. आपण याच्यावरती काहीतरी सोल्युशन काढूया." तर तेव्हा काव्य त्याला म्हणालेली असते, "डिव्होर्स द्या मला." आणि हा क्षण आठवल्यानंतर म्हणजे हा क्षण आठवत असताना सुद्धा पार्थ एकसारखाच काव्याच्या डोळ्यामध्ये बघत असतो आणि तेव्हा काव्य सुद्धा त्याच्या डोळ्यामध्येच बघत असते. तर पण पार्थला मात्र धक्का बसलेला असतो आणि त्यानंतर आता त्याला तो क्षण आठवतो, ज्यावेळेस नंदिनी म्हणालेली असते, की "ही आमच्या आईच्या हातची स्पेशल डिश आहे आणि तुम्ही खाऊन बघा." असं म्हणून ती जीवाला वाढत असते. तर तेव्हा एकदमच काव्य म्हणालेली असते, "अगं ताई त्याला वाढू नकोस. त्याला ना स्प्राउटची ॲलर्जी आहे." आणि तेव्हा सुद्धा ते आठवल्यानंतर आता पार्थला त्या गोष्टीचा धक्का बसतो आणि आता त्यानंतर तो क्षण सुद्धा त्याला आठवतो, ज्यावेळेस तो काव्याला एक घास भरवत असतो आणि काव्याने त्याच्यासमोर हात पुढे केलेला असतो आणि ती म्हणालेली असते, की "काही सुद्धा गरज नाहीये मला याची. मला घास भरवू नका. माझं मी घास खाईन." असं म्हणून तिने त्याला टोकलेलं असतं आणि आता आता मात्र प्रेक्षकांनो, मित्रांनो, इथे हा क्षण वेगळा असतो. आता तर काव्याचं खूप प्रेम असतं पार्थवरती. आता सध्या सुद्धा ते तिच्या डोळ्यामध्ये दिसत असतं. पण पार्थच्या डोक्यामध्ये तर हे सगळं काही चालू असतं. पण आता अजून म्हणजे पार्थचं सुद्धा काव्यावरती प्रेम असतं. खरं त्याच्या डोक्यामध्ये आता या धक्क्यामुळे त्याच्या डोक्यामध्ये हे सगळं काही येत असतं आणि आता तेव्हा त्याला हा क्षण आठवतो, की काव्या त्याला सांगत असते म्हणजे ते ते दोघे कारमध्ये बसलेले असतात आणि समोर पाणीपुरीचा ठेला असतो. तर काव्या पार्थला सांगत असते, "तुम्हाला माहिती आहे का? आम्ही पाणीपुरीवाल्याकडे गेलो ना, तर तेव्हा पाणीपुरीवाला अक्षरशः खुशच व्हायचा आणि खूप बिझनेस करून द्यायचो ना आम्ही त्याचा, म्हणून तो खुश व्हायचा. म्हणजे तो ना आमच्या वाटेवरती डोळे लावूनच बसलेला असायचा. कधी एकदा या दोघी येतात आणि माझ्या हातची पाणीपुरी खात आहेत." असं असं सांगून ती म्हणालेली असते, की "खूप दिवस झालं पाणीपुरी खाल्लेली नाहीये." तर पार्थ म्हणालेला असतो, "त्यात काय आहे? आपण आता खाऊया. चला, उशीर कशासाठी करताय? चला, चला." असं म्हणून तो कारमधून खाली उतरलेला असतो आणि तेव्हा काव्याला परत रिअलाईज झाल्यानंतर ती उतरता, उतरता परत थांबते. कारण तिने जीवासोबतच पाणीपुरी खाल्लेली असते आणि आता परत पार्थला धक्का बसलेला त्यांनी दाखवलेला आहे आणि आता काव्या मात्र रडत खूप असते आणि ती अखेर आता पार्थच्या नजरेमधून आपली नजर खाली घेते आणि त्यानंतर आता पार्थला तो क्षण आठवतो, ज्यावेळेस ते असेच फार्म हाऊसवरती गेलेले असतात आणि तेव्हा काव्या जीवाला म्हणालेली असते, "अहो कम ऑन जीवा." पार्थने पोजिंग द्यायला सुरुवात सुद्धा केलेली आहे. "कम ऑन, कम ऑन, यू कॅन डू इट." आणि असं ती का बोलत असते ते आता पार्थला कळू लागतं आणि तेव्हा जीवा आता धक्क्याने तिच्याकडे बघत असतो. तर तेव्हा आता काव्या मुद्दामूनच जीवाला म्हणत असते, की "शर्ट काढ आणि पोजिंग कर." कारण जीवाच्या छातीवरती काव्याचा टॅटू असतो आणि तेव्हा आता जीवा नंदिनीकडे एक नजर टाकतो आणि हळू तो शर्टची बटणं काढत असतो आणि परत तो थांबतो आणि आता हे सगळं आठवल्यानंतर पार्थला तो धक्का बसलेला असतो आणि त्याला सगळं ते कळून चुकत असतं, की बाबा काव्या जीवाला का उकसवत होती ते. आणि आता त्यानंतर त्याला तो क्षण आठवतो, ज्यावेळेस आता सध्या नुकतंच त्याने जीवाचं जॅकेट काव्याला दाखवलेलं असतं, ते पिवळं जॅकेट. तर तेव्हा आता काव्या म्हणालेली असते, "हे जॅकेट तर." तेव्हा पार्थ म्हणालेला असतो, "हे जीवाचं आहे आणि मी त्याच्याकडून घेतलेलं आहे. मग आता हे माझं झालं
आणि आपण जिथं जाणार आहे ना, तिथे थंडी खूप आहे, हे तुम्हाला छान दिसेल असं म्हणून त्याने ते काव्याला जॅकेट घालायचा प्रयत्न केलेला असतो. तर तेव्हा काव्याने ते जॅकेट काढून आपल्या हातामध्ये घेतलेलं असतं आणि परत ते पार्थच्या हातामध्ये दिलेलं असतं आणि ती म्हणालेली असते, की "याची मला काही गरज नाहीये. काय आहे ना, मला हा रंग आवडत नाहीये आणि मी काय म्हणते, हे जॅकेट तर जन्मेजयचं आहे ना, त्यांना ते तुम्ही देऊन टाका परत." असं तिने म्हटलेलं असतं. हा क्षण आता पार्थला आठवू लागतो आणि अजून सुद्धा काव्याने पार्थचा हात घट्ट पकडलेला असतो. तर तेव्हा आता पार्थ काव्याच्या हाताकडे आणि आपल्या हाताकडे बघू लागतो आणि त्याला खूप त्रास होत असतो. तो एकदम मुळापासून हललेला असतो आणि तो आता आपला हात सोडवून घ्यायचा प्रयत्न करू लागतो आणि एकदम झटका देऊन तो हात सोडवून घेतो आणि जाऊन तो मानिनीच्या शेजारीच उभा राहतो आणि काव्याच्या विरुद्ध दिशेने आपलं तोंड करतो आणि त्याला खूप त्रास होत असतो मित्रांनो. तो एकदम आतून हलून गेलेला असतो. तर आता त्यानंतर तो धनंजयकडे सुद्धा बघतो, तर तेव्हा धनंजय सुद्धा आपलं तोंड लपवतो. तर आता काव्या जोराने रडू लागते आणि तिला सुद्धा खूप त्रास होऊ लागतो. तर आता इकडे पार्थने तर मानिनीच्या खांद्यावरती हात ठेवलेला असतो आणि तेव्हा मानिनी आता पार्थला सावरू लागते आणि तिला सावरत असताना तिला सुद्धा खूप त्रास होत असतो. तिच्या सुद्धा डोळ्यामधून पाणी येत असतं आणि आता तिला तो क्षण आठवतो, ज्यावेळेस काव्या म्हणालेली असते, की "काकू, याच चार चौघांच्यामुळे मी आज अशी झालेली आहे. याच समाज नावाच्या चार चौघांनी आमचं आयुष्य आज उद्ध्वस्त केलेलं आहे." आणि असं ती खूप रागारागात बोलत असते आणि म्हणते, "रोज सकाळी उठल्यानंतर या गोष्टीची जाणीव होते, की काय होऊन बसलेलं आहे माझ्या आयुष्याचं." आणि असं ती बोलत असलेलं आता हिला मानिनीला आठवत असतं आणि तिला आत्ता सगळी काही टोटं लागत असते, की काव्य अशी का बोलत आहे. त्यानंतर आता तिला तो क्षण आठवतो, ज्यावेळेस तिची मैत्रीण घरी आलेली असते आणि तेव्हा ती म्हणत असते, "अगं मानिनी, त्या आयुष्यामध्ये म्हणजे त्या कॅफेवाल्या मुलाचा चॅप्टर माझ्या आयुष्यामधून अजून संपलेला नाहीये. कारण आजही मी त्या दोघांना एकत्र बघितलेलं आहे." आणि आता त्या गोष्टीचा मानिनीला खूप त्रास होत असतो आणि त्यानंतर परत तो क्षण आठवतो, ज्यावेळेस काव्याने तिला सांगितलेलं असतं, "आजही माझं हेच म्हणणं आहे काकू, की लग्नाआधी माझं त्या मुलावरती जीवापाड प्रेम होतं, पण आता त्याच्या विचारामधून मी कायमची बाहेर पडलेली आहे." असा तिने शब्द दिलेला असतो मानिनीला. आणि त्यानंतर आता तिला तो क्षण आठवतो, ज्यावेळेस यांचं लग्न झाल्यानंतर विक्रम मानिनीला म्हणाला असतो, की असा जर आपण शहरात असतो ना, तर तसला तिरपांगडा पर्याय आपण सुचवलाच नसता. बरोबर आहे ना? आणि आता तो सगळा क्षण आठवत असताना मानिनीला प्रचंड त्रास होत असतो आणि ती खूप रडत असते आणि त्यानंतर आता विक्रम म्हणालेला असतो, "आपण आपल्या मुलांच्या बाबतीत जे काही चुकीचे निर्णय घेतलेले आहेत ना, त्यामधून आपण त्यांना मोकळं करूयात आणि मुलांना जर या लग्नामध्ये जर आनंद मिळत नसेल, तर त्यांना या बंधनामधून मोकळं करूयात." असं तो बोललेला असतो. ते क्षण सुद्धा आता तिला आठवत असतात आणि त्यानंतर आता तो क्षण आठवतो, ज्यावेळेस नंदिनी म्हणालेली असते, "अरे थांबलाय कशासाठी? भरवा ना एकमेकांना." म्हणजे जीवाला आणि काव्याला ती बोलत असते. तर तेव्हा जीवा आता काँग्रॅच्युलेशन्स असं म्हणून काव्याला त्याने तो पेढा भरवलेला असतो. तो क्षण आता नंदिनीला आठवत असतो. सॉरी मानिनीला आठवत असतो आणि त्यानंतर विक्रम म्हणालेला असतो, "अरे झालं आता." काव्याला तो म्हणतो, "अरे जीवाला तर तू पेढा भरव. जा भरव." आणि त्यानंतर आता काव्याने जीवाला पेढा भरवलेला असतो. म्हणजे पेढा भरवत असता ती एकदमच मागे वळते आणि तिने जाऊन नंदिनीला पेढा भरवलेला असतो. तो क्षण आता तिला आठवत असतो. मग आता या गोष्टीचा आठवून या सगळ्यांना खूप त्रास होत असतो आणि तेव्हा आता विक्रम एकदम सैरभैर झालेला असतो आणि त्याचं लक्ष एकदमच पिहूकडे जातं. तर पिहूला त्या गोष्टीचा इतका त्रास होत असतो, की ती एकसारखीच त्या फोटोकडे बघत असते आणि तिला काही कळत नसतं. तर आता ती थोडंसं विक्रमकडे वळून बघते, तर तेव्हा विक्रम तिला इशाऱ्याने सांगतो, की "ते बंद कर." आणि तेव्हा आता पिहू तर धक्क्यातच असते आणि तिला तो क्षण आठवतो. म्हणजे ती समोर आता नंदिनी आणि जीवाकडे बघते, तर अजून सुद्धा जीवा हात जोडून मान खाली घालूनच नंदिनी समोर उभा असतो आणि तेव्हा आता पिहूला तो क्षण आठवतो, ज्यावेळेस पार्थ आणि नंदिनीच्या लग्नामध्ये जीवाने काव्याला फ्लाइंग किस दिलेला असतो आणि तेव्हा पिहूने ते लपवून बघितलेलं असतं आणि तेव्हाच काव्याने तो फ्लाइंग किस अडवलेला सुद्धा असतो आणि आता हे सगळं आठवल्यानंतर तिला सुद्धा खूप त्रास होत असतो आणि इतक्यातच आता इकडे जीवा जो काही नंदिनीच्या समोर हात जोडून उभा असतो आणि आता नंदिनीला जोराची चक्कर येते आणि नंदिनी जोराने खाली कोसळणारच असते. इतक्यात मित्रांनो जीवा जाऊन तिला पकडतो आणि हळूवार तो खाली टेकवतो आणि तिला तो शुद्धीवरती आणायचा प्रयत्न करू लागतो. म्हणतो, "नंदिनी उठ, नंदिनी प्लीज उठ, उठ, जागी हो." तर आता वसू इकडे ते बघते आणि रम्याला म्हणते, "अगं रम्या काय गं हे?" नंदिनी तर बेशुद्ध पडली आणि असं म्हणून ती खुदकन हसते आणि तेव्हा रम्या सुद्धा हसू लागते. तर आता जीवा नंदिनीला शुद्धीवरती आणायचा खूप प्रयत्न करू लागतो. म्हणतो, "नंदिनी उठ, उठ नंदिनी, जागी हो. नंदिनी प्लीज उठ." असं तो बोलत असतो आणि तिला शुद्धीवरती आणायचा प्रयत्न करत असतो आणि आता तेव्हा धनंजय लगेचच धावत पुढे जातो आणि तेव्हा मानिनी आणि विक्रम सुद्धा पुढे जातात. पण काव्या मात्र तशीच तिथेच उभी असते. कारण तिच्याकडे काही पर्यायच नसतो. कारण तिच्यामुळेच हे सगळं झालेलं असतं असं तिला वाटत असतं. तर मित्रांनो आजच्या भागामध्ये एवढंच दाखवलेलं आहे आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत पार्थ तर आता एकदम वेड लागल्यासारखाच बडबडत असतो. तो म्हणतो, "लग्नानंतर होईलच प्रेम ना, हा सुद्धा
एक गुन्हाच आहे आणि तेव्हा विक्रम त्याला सावरायला येतो. तर तेव्हा पार्थ त्याला म्हणतो, "नाही बाबा, गुन्हेगाराला शिक्षा ही व्हायलाच पाहिजे. पण फक्त मी काव्याचा गुन्हेगार आहे का काव्या माझ्या गुन्हेगार आहेत हेच मला काही कळत नाहीये." असं म्हणून तो एकदम धक्क्याने खाली खुर्चीवरती बसतो आणि त्यानंतर आता नंदिनीचं आता म्हणजे ती नेहमी ते वाक्य बोलत असते. तेच वाक्य आता ती धक्क्यामध्ये म्हणजे ती शुद्धीवरती आलेली असते आणि ती ती त्या धक्क्यामध्येच ते वाक्य बोलत असते, की "2 प्रेम करणाऱ्यांनी एकत्र यायलाच हवं." असं म्हणून ती चक्क जीवाचा हात घेते आणि त्याच्या हातामध्ये काव्याचा हात ठेवते आणि म्हणते, "आजपासून या हातामध्ये काव्याचा हात असेल." असं तिने म्हटल्यानंतर इथे जीवाला तर खूप मोठा धक्का बसतो आणि तो धक्क्यानेच काव्याकडे बघू लागतो. तर मित्रांनो, आता इथे सर्वजणच हालून गेलेले असतात, हादरून गेलेले असतात आणि कोणाला काही कळेनासंच झालेलं असतं. तर मित्रांनो, आजच्या भागामध्ये एवढंच आणि भेटूया परत उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.